तुम घाटी लोक कभी सुधरोगे नाही असं बोलून एका परप्रांतीय बिल्डरनी एका मराठी तरुणाला अपमानास्पद शब्द वापरून त्याला मारहाण सुद्धा केलेली आहे. पण ह्या गोष्टीचा मराठी माणसाला काहीच फरक नाही पडत, कारण त्याला सवय झालेली आहे या सगळ्या गोष्टींची. जेवढा पण जिथे अपमान होतो ना त्याला सहन करण्याची सवय झालेली आहे. म्हणून कोणीही उठसूट येतं आणि त्याचा अपमान करून जातो. आणि या गोष्टीचा अजिबात फरक नाही पडत, कारण जोपर्यंत मराठी माणसावरती कुठची गोष्ट वैयक्तिक येत नाही, जोपर्यंत स्वतःवरती घडत नाही ना, तोपर्यंत त्याला फरक पडत नाही. आज जो हा मराठी माणसाचा जिथे तिथे अपमान होतो ना, त्याला कारणीभूत फक्त मराठी माणूस आहे. कारण मराठी माणूस 4 पक्षामध्ये पूर्णपणे वाटला गेलेला आहे. ठीक आहे, म्हणून तो तिकडेच अर्धा तुटलेला आहे, संपलेला आहे. जिथं वाटला गेला तिकडेच तो संपलेला आहे. आणि दुसऱ्या लोकांना माहिती आहे की बाबा त्यांची युनिटी आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे सुद्धा आपले मराठीच भय्ये आहे. आणि आपली जी माणसं आहेत ती आपल्याच आपसामध्ये वाद करण्यामध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. म्हणून आणि जास्तीत जास्त आपला माणूस काय करतो माहितीये काय, जिथे कुठे असे प्रकार घडतात ना तिकडे फक्त जाऊन कमेंट करायची, मनसेला कॉन्टॅक्ट करा, मनसेला कॉन्टॅक्ट करा, मनसे. पण स्वतःहून काहीच बदल घडवायचा नाही, स्वतःहून अजिबात कुठच्या गोष्टीसाठी स्टँड दाखवायचा नाही, उभं राहायचं नाही. फक्त एका पक्षाचं नाव घेऊन पुढे करायचं की जावं तुम्हाला ते लोक मदत करतील. आणि जर माहितीये तुम्हाला हा एकच पक्ष आहे जो मराठी माणसाचा स्टँड घेतो, मग ज्यावेळी वोटिंग येते त्यावेळी तुमचा बोर्ड दुसऱ्याच्या ढुंगणाच्या आतमध्ये का जातं? म्हणून मी एकच सांगतोय की आता तरी एकत्र या, आपल्या मराठीसाठी आणि आपल्या मराठी माणसासाठी उभं राहा. आणि आज जे एक छोट्या लेवलला होतं ना, उद्या जाऊन इतक्या मोठ्या लेवलला होईल ना, त्यावेळी हे आपल्या कंट्रोलिंगच्या पूर्णपणे बाहेर जाईल. मग त्यावेळी आपण काहीच नाही करू शकत.